रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी नामदेव शंकर गोंधळी. 3.5 वर्षापासून माझी दिनांक 29/7/2020 रोजीच्या खरेदी खतात फसवणूक केल्या कारणाने लढा देत आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मला या कामी खूप मदत केलेली आहे. आदरणीय माजी आमदार बाळाराम सेठ पाटील, जयम म्हात्रे साहेब, प्रीतम दादा, प्रकाश म्हात्रे साहेब, आमच्या दीपक कंपनीचे लीडर, यांनी सुद्धा मला पत्रकार परिषदेला मदत केलेली आहे. आमच्या गावातील आदरणीय प्रेरणास्थान जी.आर. पाटील साहेब यांनी सुद्धा मला काँग्रेस भवन, सर्वपक्षीय मोर्चा यावेळी मदत केलेली आहे. कारण मी आजारी असल्या कारणाने माझी जमीन दक्षिणेकडील विक्री केली होती, रजिस्टर वाटणीपत्राने आलेली. पण सर्वांनी संगनमताने, सर्वांनी म्हणजे रजिस्टरचे सहदुय्यम निबंधक पनवेल 3 वर्ग 2, दोषी अधिकारी, भूमी अभिलेख उप अधीक्षक त्यावेळचे भालेराव साहेब, त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक, ज्योती मरकटे मॅडम, वसंत उगले मोजणी कर्मचारी, रूपनवर कर्मचारी, या मंडळ अधिकारी, तहसीलदार विजय तलेकर साहेब त्यावेळचे, यांनी खोट्या तक्रार केसेसच्या अनुषंगाने मंडळ अधिकारी संतोष कचरे यांनी विवादग्रस्त प्रकरण सहाला नोंद न घेता ती घेतली आहे असे दाखवून व तलाठी संजय भानुदास बिक्कड यांचा खोटा तलाठी रिपोर्टच्या अनुषंगाने मी काकांची कॉरिडॉर महामार्गात जाणारी उत्तरेकडील जमीन आताची किंमत 4 कोटी रुपयांची विक्री केली आहे असे 7/12 बनवले होते. मी आजारातून बरा झाल्यामुळं सर्वांनी मी विक्री केलेला जमिनीचा बोगस 7/12 पूर्वीसारखा माझे काका श्री परशुराम सीताराम गोंधळी यांना करून दिलेला आहे. सदर जमीन प्रकरणी न्याय मिळावा म्हणून मी 1 व 2 डिसेंबर 2022 रोजी तहसील कार्यालय पनवेल येथे अमरण उपोषण केलं होतं. त्यावेळी पंकज डहाणे साहेब होते, पोलीस उपायुक्त परिमंडल 2 नवी मुंबई. त्यांना मी भेटलो. त्यांना सांगितलं, साहेब मला न्याय मिळाला पाहिजे. बघा, मी माझी 19 गुंठे जागा विक्री केली आहे, पण सामनेवाले यांनी 38 गुंठे नावावर केली 24/12/2021 रोजी. मग काकांना जमीन राहिली कुठे? तर मी विक्री केलेल्या जमिनीचा बोगस 7/12 करून दिलेला आहे. या कामी षडयंत्र आखणारा, आता मी सारखं नाव घेत नाही, मला तो आता हाका मारतो काही, मला ते वाटतं, पण त्यांनी हे प्रकरण 8-10 वर्षांनी निर्माण झालं असतं. कारण रजिस्टर वाटणीपत्राचे 7 गुंठ्याचे पैसे कॉरिडॉर महामार्गाचे त्याला दिले असते काकांना माझे, सिद्धार्थ नरेंद्र भल्लाकडून. पण पुढे हा प्रश्न निर्माण झाला असता. या सर्वांचा माझ्या म्हणजे मी जर मेलो असतो किंवा काय झालं असतं माझं बरं वाईट, तर माझ्या दुसऱ्या जमीन 2 एकरवर यांचा डोळा होता, ती माझ्या मुलाकडनं यांनी हिसकावून घेतली असती. कारण ते मोजणी करताना बोलत होते का तुझा हिस्सा फक्त 10 गुंठेच भरतो, कारण त्याच्यात आंबे आहेत माझ्या ह्याच्यात. तर माझा हिस्सा कमी जरूर होता. कारण आमची वाटणीपत्र 2008 साली झाली होती, फक्त सरकारी मोजणी झाली नव्हती. ती मोजणी 21/9/2021 रोजी झालेली आहे. त्या मोजणीत मी 38 गुंठ्याचे पैसे घेतले आहेत असं दाखवून मोजणी तर 21/9/2020 रोजी झाली. पण लगेच जो 3 दिवसांनी जे आकारफोड पत्रक केलेलं आहे त्याच्यात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केलेला आहे, चुकीचा आकारफोड. साहेबांनी मला 26/10/2023 रोजीचं पत्र उपजिल्हा अपर जिल्हाधिकारी श्री संदेशजी शिर्के, कारण त्या अर्जावर माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी 1/2/2023 रोजीचा अर्ज, त्याच्यावर योगेश म्हसे साहेब यांनी सही करून शिक्का मारलेला होता.
कारण त्या कामी मी 46 दिवस जिल्हाधिकारी कार्यालय अलिबागला आपला प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा देऊन तळ ठोकून तिथं बसलो होतो. त्यावेळी माझे काका परशुराम सीताराम गोंधळी व सुनील परशुराम गोंधळी माझ्यासोबत होते व त्यांनी सगळ्या अर्जावर सह्या केलेत. इथले सन्माननीय दौंडकर साहेब, रवींद्र दौंडकर साहेब याने आम्हाला सांगितलं की या प्रकरणात काकांची जमीन नावावर झालेली आहे कोणाच्या विक्रांत संस्थेच्या, त्या कामी त्याने अर्ज करायला पाहिजेत. त्यामुळं सुनील गोंधळी, माझे काका परशुराम गोंधळी यांनी सर्व अर्ज केलेले आहेत ते आणि मी सह्या घेतलेल्या आहेत त्यांच्या. जर आता जे फिरत असतील तर मग त्यांची सह्यांची चौकशी व्हावी. आता जे 21 जुलै 2022 रोजी खोटा अफिडेव्हिट व्हावं, देवच माझ्या पाठीशी आहेत, पोलिसातील देव माझ्या पाठीशी. त्या नाही तर त्यामुळं त्याच्यातली 2 अफिडेव्हिट केलेली मला मिळाली. त्याच्यात काकांचं वय लिहिले 45, सुनील गोंधळीचं वयच लिहिलेलं नाही आणि काका गेलेच नव्हते. काका त्या अफिडेव्हिट करायला 21 जुलै 2022 रोजी गेलेच नव्हते कोर्टात. तसा त्याचा अर्ज आहे. सुनील गोंधळीने सदर अफिडेव्हिट रद्द करावा असा अर्ज केलेला आहे. म्हणून आता 7 पत्रकार परिषदा अगोदर तर झालेल्या आहेत. आता जी 8वी पत्रकार परिषद मी ठेवलेली आहे, कारण मला जे आमरण उपोषण करायला परमिशन दिले आदरणीय करुणानिधी दयालू साहेब आमचे वाहतूक शाखेचे संजय पाटील साहेब यांनी सांगितले, बाबा तू प्राथमिक स्वरूपात तर तुझ्यावर अन्याय झालेला मला दिसत आहे. त्यांच्याकडे गेलो त्यावेळी त्यांनी मला 2 तासाने तू बस बाबा तुला चहा सांगतो मी. चहा पिल्यावर मला त्यांनी 2 तासाने परमिशन दिली. वाहतुकीचे नियम हे करून ठेव, सगळं वाहतुकीच्या नियमाला हे करून तू एका कोपऱ्यात बसून आंदोलन कर. आंदोलन म्हणजे हे वाहतुकीला अडथळा आणू नको. त्यांनी मला परवानगी दिलेली आहे. हां, तर माझ्या आता 8वी पत्रकार परिषद मी महाराष्ट्रातील पत्रकारांची, तमाम महाराष्ट्रातील पत्रकार बंधूंना आमंत्रित करीत आहे. ABP माझा, विनायक पाटील, साम TV सिद्धेश म्हात्रे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. ते सुद्धा येणार आहेत. आम्ही येऊ आता पत्रकार परिषदेला. तसेच आदरणीय शंकर वायदंडे साहेब तर आहेतच माझ्या मदतीला. प्रभात पर्वचे सागर राजे यांच्याशी मी बोललेलं आहे. महाराष्ट्रातील जेवढे पत्रकार येतील त्यांनी जरूर यावे. सगळ्यांना माझं हे आहे. आणि त्या पत्रकार परिषदेच्या वेळी आता 8वी पत्रकार परिषद असल्यामुळं मला न्याय तर मिळेलच, पण माझी वेशभूषा श्रीकृष्णाची राहणार आहे. बालकृष्ण जन्मला, चोरीला गेलेली जमीन राक्षसांच्या तावडीतून परत मिळवायला, हां, आणि 29/7/2020 रोजी जे खरेदी खत रद्द करायला, असा मेन मुद्दा आहे त्याच्यात. आणि हे बॅनर आता सगळीकडे झलकणार आहेत. 20x10चे 6 बॅनर, 12x8चे 15 बॅनर, हे संपूर्ण बॅनर मी लावणार आहे. तरी मला न्याय मिळावा म्हणून मी जाहीर आवाहन करतो कोणाला तर हे कुणी केलेलं आहे विजय तलेकर साहेब यांनी. आणि 7 पत्रकार परिषदांना त्यांना आमंत्रण देऊनही कोणी तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, भूमी अभिलेख उपअधीक्षक भालेराव साहेब त्यांचं कार्यालय, आता प्रदीप जगताप साहेब आहेत, हे कोणीही हजर राहिलेलं नाही 7 पत्रकार परिषदांना. आता त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी पत्रकार परिषदेला यावं. न आल्यास मी जगदीश शेलकर साहेब यांना सांगून त्यांच्यावर गुन्हा नोंद करणार आहे. कोणाच्यावर आपले तहसीलदार विजय तलेकर, परत भालेराव साहेब, कारण त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केलेला आहे. हा मला रिपोर्ट मग आमच्या आदरणीय सन्माननीय जगदीश शेलकर साहेब यांनी दिलेला आहे. का सदर जमीन फसवणूक ही चुकीच्या आकार फोडमुळे झालेला आहे. त्यांनी माझ्या कप्रत नकाशातला 1 अंक पुसलेला आहे, म्हणजे त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल घडवलेला आहे. हां, या कामी मला रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेब यांनी गोंधळी तुम्ही विजय व्हाल हा आशीर्वाद दिला आहे. तो तर मी खराच ठरवणार आहे. आणि त्यांचा मोठ्या माणसांचा आशीर्वाद आहे तो, आणि तो खराच ठरणार आहे. आणि पोलिसातील देवाने मला मदत केलेली आहे हां या कामी. तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करा. ते जर आले नाहीत पत्रकार परिषदेला, एवढं बोलून मी त्यांच्यावर गुन्हा नोंद करा. जर आले नाहीत तर चर्चा होईलच. मला न्याय द्यावा त्याने येऊन.